आणि त्याच अनुषंगाने आता बंडू अंदेकर, त्यासोबतच सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर या तिघांनीही पुणे न्यायालयाकडे अशी मागणी केलेली होती त्यांच्या वकिलामार्फत की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांना लढायच्या होत्या आणि तीच जी मागणी आहे ती पुणे न्यायालयाने स्वीकारलेली आहे आणि त्यानंतर आता आजच लक्ष्मी अंदेकर हिच्या जामिनावरती खरं तर सुनावणी होती, मात्र आता ती जी सुनावणी आहे ती 26 डिसेंबरवरती पोस्टपोन झालेली आहे आणि त्यासोबतच बंडू अंदेकर आणि जी सोनाली अंदेकर आहे, जी वनराज अंदेकरची बायको देखील आहे, तर हे दोघं जण देखील इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। तर सगळ्यात पहिले त्यांनी जर एकंदरीतच आपण अंदेकर कुटुंबाचं जर पार्श्वभूमी बघितली तर आतापर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस 2017 मध्ये जेव्हा ती एकत्र होती तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनंच लढत आलेले होते, मात्र आता अशी देखील चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं ते निवडणुका लढवणार आहेत आणि ही बातमी कळताच आयुष कोमकरची आई म्हणजेच कल्याणी कोमकर, जी गुंड गणेश कोमकरची देखील पत्नी आहे, तिने असं सांगितलंय की त्यांच्या जीवास धोका आहे आणि जर असं झालं की अंदेकर कुटुंबियांपैकी त्यांना जर निवडणुकांसाठी उमेदवारी देण्यात आली तर ती आत्मदहन करेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। पण त्या उलट आजचं वेगळं चित्र आहे। आज असं दिसून आलं की शिंदे गटाच्या ज्या इच्छुक उमेदवारांची जी मुलाखती चालू आहेत तिकडे कल्याणी कोमकर या स्वतः गेल्या होत्या आणि नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तिकडे मुलाखत देखील दिली। प्रभाग क्रमांक 23 मधनं त्या इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। तर अजून यावरती खरं तर काय नेमकं त्यांची प्रतिक्रिया आहे ती अजून समोर आलेली नाही, पण सौरभ या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की जेव्हा अंदेकर कुटुंबातले बंडू अंदेकर, सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर या सगळ्यांचं आयुष कोमकर हत्या प्रकरणी ते तिघही अटकेत आहे, त्यांना परवानगी जरूर देण्यात आलेली आहे न्यायालयाकडनं, पण या सगळ्यामध्ये ते आर्थिक जो खर्च आहे किंवा जो खर्च आहे सगळ्या निवडणुकीचा तो कसा करणार आहेत, कारण त्यांचे जे बँक खाते आहेत ते गोठवण्यात आलेले आहे, मग त्यांना आर्थिक पाठबळ कुठून मिळणार हा देखील प्रश्न आहे। त्याचं आर्थिक साम्राज्य देखील पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यासोबतच कोमकर जे आहेत त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही फार साध्या घरात आहोत, एकंदरीतच त्यांनी असं चित्र सांगितलेलं होतं, असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं की एकंदरीतच आमची ताकद नाहीये किंवा आम्ही एकटेच आहोत। तर या सगळ्यामध्ये आता जेव्हा कल्याणी कोमकर शिंदे गटाकडे जातात आणि अंदेकर परिवाराची अशी चर्चा आहे की ते अजित पवार गटाकडनं लढणार आहेत, तर नेमकं आता पुणे महानगरपालिकामध्ये अंदेकर विरुद्ध कोमकर दिसून तर येणार आहेच अशी शक्यता वर्तवली जाते, पण सगळ्यात महत्त्वाचं की या दोघांनाही कुठून उमेदवारी मिळते की नाही हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स रेवती आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान दुसरी मोठी बातमी ती म्हणजे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन मोठ्या घडामोडी घडतात। पहिली ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची, कारण उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। वरळी डोम मध्ये पत्रकार परिषद घेऊन दोन्ही ठाकरे युतीची घोषणा करतील। आणि दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे पुण्यात शरद पवार गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची सुद्धा युती होणार आहे आणि या युतीची घोषणा 26 तारखेला स्वतः अजित पवार करतील। तर याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत आणि सोबतच सागर कुलकर्णी सुद्धा आहेत। देवेंद्र यांच्याकडनं आपण मुंबईत ठाकरेंची कुठे कुठे युती होऊ शकते, कुठल्या जागांवर आतापर्यंत अडलं होतं ते जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर सागरकडे आपण जाणार आहोत। सगळ्यात आधी देवेंद्र, सौरभ, आपल्याला माहिती आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। उद्या त्यांच्या राजकीय युतीची दुपारी 12 वाजता घोषणा होईल। प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असली तर इतर अशा 7 महानगरपालिका आहेत ज्यामध्ये ठाकरेंची युती जी आहे ती होणार आहे। तिथलं जागावाटप देखील पूर्ण झालेलं आहे। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली अशा ह्या 7 महानगरपालिका आहेत, त्या ठिकाणी ठाकरे बंधूंची युती झालेली आहे।
स्वतः संजय राऊत यांनी देखील अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई असली तरी MMR रिजनमधील इतर ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी देखील ठाकरेंची ताकद आहे आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची चांगलीच बांधणी आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेसह इतर देखील महानगरपालिकांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। त्यामुळे आता उद्या युतीची राजकीय घोषणा होईल। त्यामध्ये आता मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्ये देखील ठाकरे बंधू यश मिळवण्यात कितपत यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच देवेंद्र, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। दरम्यान अजून एक तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुण्यात काका पुतणे खरंच एकत्र येणार का हा सवाल आहे। कारण शरद पवार गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची युती होणार आहे आणि या युतीची घोषणा स्वतः 26 तारखेला अजित पवार करणारच आहेत। त्यावरनं आता पुन्हा एक वेगळं राजकारण सुद्धा सुरू झालेलं आहे आणि दरम्यान या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, एकीकडे आपण बघतोय युतीची घोषणा स्वतः अजित पवार करणार आहेत असं कळतंय, मात्र त्याच वेळेला जगतापांचं सुद्धा नाराजी नाट्य कुठेतरी बघायला मिळत आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? मुळात दोन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार असोत किंवा शरद पवार असोत किंवा सुप्रिया सुळे असोत अथवा रोहित पवार हे कौटुंबिक एक वेगवेगळ्या सोहळ्याला यापूर्वी एकत्रित आले होते। त्याच्यानंतरनं हे दोघं एकत्रित येणार नाहीत असा एक गैरसमज त्यांच्या खालच्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा होता। मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुण्यामध्ये आणि पिंपरीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही महापालिका निवडणुकीमध्ये एकत्रित येत आहेत। अर्थात ही लिटमस टेस्ट आहे का आणि भविष्यामध्ये हे दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण आहे का याची आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। एका बाजूला पुणे आणि पिंपरीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे यांनी एकत्रित येण्याची भूमिका घेतलेली आहे आणि महायुतीतला मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवारांना राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडण्याची परिस्थिती आलेली आहे। आता मग राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वतः अजित पवारांनी एकत्रित जाण्याच्या ऐवजी पर्यायी मित्रपक्ष म्हणून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेस यांची एक मूठ एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला जातोय। तो किती यशस्वी होतोय त्याबाबतच्या भूमिका वेगवेगळ्या काय प्रतिक्रिया येत आहेत हे फार महत्त्वाचं आहे। पण सध्या तरी हे सगळे तिन्ही पक्ष एकत्रित येण्याच्या हालचाली जोरदार सुरू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून पुण्याचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जे आहेत ते प्रशांत जगताप हे आत्ता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या भेटीला आलेले आहेत आणि दुसरीकडे अजित पवारांच्या पार्टीकडनं मात्र तसा निगेटिव्ह नकारात्मक कुणीही भूमिका घेतली नाही, कारण की अजित पवारांचीच भूमिका स्पष्ट आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्रित जाणं। मग या सगळ्या गोष्टींमुळे मुळात पुण्यासारख्या जिथे भाजपाचा आत्ता बालेकिल्ला मानला जातोय, पिंपरीमध्ये भाजपाच्याकडे महापालिका आहे, अशा परिस्थितीत अजित पवार स्वतःची ताकद अधिक व्हावी या दृष्टिकोनातनं दोन एकत्रित येण्याचा प्रयत्न करतायत आणि जवळपास या संदर्भातल्या अंतिम चर्चाही आलेल्या आहेत। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा काही नेते जे वरिष्ठ पातळीचे आहेत म्हणजे सुप्रिया सुळे असतील, शशिकांत शिंदे असतील, रोहित पवार असतील, ह्या नेत्यांची सुद्धा सकारात्मकता आहे। कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये याबाबतची अधिकृत घोषणाही होईल। पण दोन राष्ट्रवादी काँग्रेस हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने एकत्रित येत आहेत आणि त्याची नेमकी ताकद किती आहे, त्याचा फायदा एकमेकांना कसा होऊ शकतो याची सुद्धा चाचपणी सध्या केली जात आहे। कुठे ना कुठेतरी भाजप जर सोबत येत नाही तर भाजपाच्याच विरोधात हे दोन राष्ट्रवादी एकत्रित येऊन स्वतःची ताकद आजमावू पाहत आहेत आणि भाजपाला किती नेमकं चॅलेंज करतायत, किती मोठ्या स्वरूपात आव्हान तयार करतायत हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। सौरभ, निश्चितच सागर असेच आमच्यासोबत जोडलेले राहा, कारण अजून एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। म्हणजे एकीकडे ठाकरे एकत्र येत आहेत बंधू, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येत आहेत आणि मुंबईतलं जर चित्र बघितलं तर आता भाजप आणि शिंदेंचं जागा वाटप सुद्धा अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे। म्हणजे भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये 180 जागांवर एकमत झालेलं आहे, पण अजूनही 30 ते 40 जागा अशा आहेत ज्यांच्यामध्ये पेच आहे, तो पेच देखील सुटण्याची शक्यता आहे। आता जागा वाटपावर महायुतीच्या नेत्यांची बैठक सुद्धा सुरू झालेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ऋतिक, काही जागांचा पेच तर निश्चितपणे सुटलेला आहे, मात्र मुंबईबाबत जर बोलायचं झालं तर शिंदे गट हा अजूनही 50-50 साठी आग्रही दिसतोय। भाजपकडे मात्र जास्त जागा हव्यात असा भाजपचा आग्रह आहे। नेमकी महायुतीची स्थिती काय मुंबईमध्ये? आपण बघतोय की मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या जागा वाटपाच्या ज्या बैठका आहेत त्या होताना पाहायला मिळाल्या। त्यामध्ये 2 बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या होत्या आणि तिसरी जी बैठक आहे ती आता काही
वेळानंतर पार पडणार आहे आणि एकंदरीत आपण बघतोय की या बैठकांमधला जो सूर आहे, शिंदेगड जे आहे तो म्हणतोय की आम्हाला 125 जागा पाहिजे आणि दुसरं भाजप जे आहे ते देखील आपल्या जागांवरती ठाम आहे. एकंदरीत आपण बघतोय की भाजप जो आहे तो मोठा भाऊ म्हणून उदयास आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं ते जास्त जागेची मागणी जी आहे ते करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण बघतोय की आता काही वेळात जी बैठक पार पडणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे चर्चेले जाणार आहेत त्यामध्ये विशेषतः शिंदेगड जो आहे तो जुन्या ज्यावेळेस संयुक्त शिवसेना होती त्यावेळेस भाजप वेगळी लढलेली होती आणि शिंदेगड शिवसेना जी आहे ती वेगळी लढलेली होती. त्यावेळेच्या ज्या शिवसेनेने ज्या जागा जिंकलेल्या होत्या त्या जागा आम्हाला वापस पाहिजेत अशा पद्धतीची मागणी जी आहे ती शिंदे गटाकडून केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र भाजप जो आहे त्या जागा द्यायला तयार नाही आहे, कारण की आता शिवसेना ही फुटलेली आहे, शिंदे गट वेगळा लढतो आहे. त्यामुळं आणि अनेक जे नगरसेवक जे आहेत ते अद्याप देखील ठाकरे गटात आहेत, त्यामुळं त्या जागा देऊ शकत नाही आहे, कारण की त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची जी मतं होती ती भाजपला मिळाल्याचं पाहायला मिळत होतं. एकंदरीत आजपासून अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे, मात्र अद्याप देखील जवळपास 30 ते 40 जागांचा जो पेच आहे तो शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. निश्चितच ऋतिक, यावर लक्ष ठेवून असतं. आणि आजची पाचवी महत्वाची बातमी ती म्हणजे जेजुरीत नाही, जेजुरीमध्ये भंडारा प्रकरणातला एक नवा व्हिडिओ समोर आलाय. मंदिर संस्थांकडनं एक घातपाताचा संशय देखील आता व्यक्त करण्यात आलेला आहे. म्हणजे अचानक आग कशी पेटली, हा घातपात असावा का, या अंगानं त्याची आता चौकशी करावी अशी मागणी अध्यक्ष मंगेश घोणे यांनी केली. मंदिर संस्थांना 6 महिने आधीच भंडाऱ्यात भेसळ असल्याचं पत्र अन्न आणि औषध विभागाला पाठवलं होतं. तसंच मंत्री नरहरी झिरवाळ यांनाही भेटून सांगितलं होतं अशी माहिती मंगेश घोणे यांनी सांगितली आहे. एकीकडे राज्यभरात नगर परिषद नगरपंचायतीचा निकाल आहे, जल्लोष सुरू आहे आणि दुसरीकडे भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये 16 जण भाजल्याची घटना घडली आहे आणि त्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेविका सुद्धा होत्या. त्यामुळे या सगळ्यात आता एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे. हा घातपात असावा अशी चौकशी करावी अशी मागणी घोणे यांनी केली आहे. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, बघा, जेजुरीच्या गडावरतीच आहे. सकाळपासून मी ह्या सगळ्या घटनेची माहिती घेतो आहे, कारण ज्या पद्धतीने ही आग लागली त्याच्यामध्ये आता जी काही माहिती मिळते त्याप्रमाणे जे ह्याच्यात भाजले थोडके 35%, कुणी 45% भाजलेत. एका महिलेचं तर पूर्ण डावी बाजू आहे ती पूर्ण अशी धुवून गेलेली आहे. 21 वर्षाची एक नगरसेविक आहे ती जळाली आहे. 22 वर्षाचा एक नगरसेवक आहे तो पण जळालाय. आणि म्हणून ह्या घटनेचे तपशील समजून घेत असताना धक्कादायक माहिती अध्यक्षांनी दिली. त्यांनी त्यात सगळा घटना जेव्हा सांगितला तेव्हा त्यांना एक असा संशय आहे की वीजपोतीवरून टाकली गेली. जेव्हा ही विजय मिरवणूक निघाली दुपारी 8ची गोष्ट आहे. आता जे नवीन दृश्य आपल्याकडे स्क्रीनवरती असतील तर ते आपण दाखवतोय महाराष्ट्राला. 15-16 पोती टाकली त्यावेळेला कुठेही आग लागली नाही, पण एकच असं विशिष्ट होतं की जे टाकल्यानंतर तिथे आगीचा भडका उडाला. त्यामुळे यांना संशय आहे की हा घाताचा प्रकार असावा, कारण ज्या पद्धतीनं हे सगळं घडलंय, एक तर त्याच्यामध्ये फटाक्याची दात होती का, कुणी कुठले केमिकल आणलेले होते का, असा त्यांना संशय आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की केवळ भडका पेटला एवढ्या मर्यादेत या घटनेचा तपास न करता याची व्याप्ती वाढवावी, इथे घात करण्याचा प्रयत्न होता का, त्याचं एक दुसरं कारण असं सांगितलं जात आहे की अपयशी दरवाजा आहे, तसा पेशवे नाही, कारण त्या दरवाज्यात पूर्वी पेशव्याच्या काळामध्ये चेंगराचेंगरी घडली होती, नंतर त्या दरवाज्यातनं काही लोक त्यांनी दरोडा टाकला. तर हा संदर्भ मंदिर असल्यामुळं याला कुठेही भाविकांच्या मध्ये कोणताही संभ्रम भविष्यामध्ये निर्माण होऊ नये म्हणून या सगळ्या घटनेचा तपास करावा. आणि त्याच्याहून धक्कादायक गोष्ट असते, आणि खरं म्हणजे आता अन्न आणि भेसळवाल्यांच्या विरोधातच फौजदारी गुन्हे दाखल पाहिजेत. या प्रकरणामध्ये 6 महिन्यापूर्वीच ग्रामस्थ आणि मंदिर संस्थांना एक पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होते आहे आणि त्याबद्दलची योग्य ती कारवाई करावी. ते पत्र फक्त अन्न आणि भेसळला दिलं नाही, तर अन्न आणि भेसळ विभागाचे जे मंत्री आहेत नरहरी झिरवाळ त्यांना पण ते पत्र दिलं. आणि मग आता असं लक्षात येत आहे की जी गोष्ट 6 महिन्यापूर्वी लक्षात आली होती त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. आणि मग त्याच्यात आता नवीन हा घातपाताचा अँगल, तर याची व्याप्ती वाढताना दिसते. आणि नवीन जे व्हिडिओ चौरभ येताना दिसत आहेत ते दाखवतात की अवघ्या काही सेकंदामध्ये ही आग पेटली. आणि विचार करा, जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक असते आणि तिथे चेंगराचेंगरी झाली असती तर काय झालं असतं.
निश्चितच राहुल, या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि आता तुम्ही सुद्धा स्वतः तिथे आहात, त्याबद्दलचे अनेक कंगोरे आपल्या माध्यमातून देखील समोर येणार आहेत। या 5च्या बातम्यांमध्ये 5 रिपोर्टर आपल्यासोबत जोडले गेले होते। पुण्याहून रेवती हिंगवे आपल्यासोबत होत्या, सागर कुलकर्णी मुंबईतनं होते, सोबतच देवेंद्र कोल्हटकर सुद्धा मुंबईतनं आपल्यासोबत जोडले गेले होते आणि ऋतिक गणेकवार आणि जेजुरीहून राहुल कुलकर्णी, 5ही प्रतिनिधींचे मनपूर्वक धन्यवाद।